ओके, सो टाइप्स ऑफ कॅपॅसिटर्स आर कुठले कुठले होते? तर फर्स्ट वॉज पॅरल प्लेट कॅपॅसिटर, सेकंड वॉज स्पेरिकल कॅपॅसिटर अँड थर्ड वॉज दी सिलेंड्रिकल कॅपॅसिटर. ओके, आणि स्पेरिकल कॅपॅसिटरचा लास्ट टाइम आपण फॉर्म्युला बघितलेला होता. ओके, कॅपॅसिटन्स ऑफ स्पेरिकल कॅपॅसिटर. तर कॅपॅसिटन्स ऑफ स्पेरिकल कॅपॅसिटर त्याचा फॉर्म्युला काय बघितलेला होता? C इज इक्वल टू 4 पाय एप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट RR अपॉन R मायनस R. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे. आता सुरुवातीला याचे काही न्यूमरिकल्स बघूया जे बुकमध्ये दिलेले आहेत. क्वेश्चन्स. द स्पियर ऑफ रेडियस 0.03 मीटर इज सस्पेंडेड विदिन अ हॉलो स्पियर ऑफ रेडियस 0.05 मीटर. म्हणजे दोन कॉन्सेंट्रिक स्पियर्स आहेत. तर त्याच्यामध्ये स्मॉल r दिलेला आहे 0.03 मीटर and capital R is given as 0.05 meter. If inner sphere is charged to potential of 1500 volt, इनसाइड स्पियर जो आहे तो 1500 व्होल्टला काय केलेला आहे? चार्ज केलेला आहे. पोटेन्शियल ऑफ इनर स्पियर इज 1500 व्होल्ट अँड आउटर स्पियर इज अर्थन. आउटर स्पियर अर्थन म्हणजे पोटेन्शियल ऑफ आउटर स्पियर किती येणार आहे? 0 येणार. फाइंड द कॅपॅसिटन्स अँड चार्ज ऑन द इनर स्पियर. कॅपॅसिटन्स पण काढायचा आहे आणि त्याचबरोबर चार्ज ऑन इनसाइड स्पियर किती असेल? चार्ज इनसाइड किंवा इनर स्पियर वरचा चार्ज तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर सुरुवातीला काय करूया आपण? कॅपॅसिटी काढूया. कारण कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. याचं सोल्युशन कसं येणार बघा. कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे 4 पाय एप्सिलॉन नॉट RR अपॉन R मायनस R. सो C इज इक्वल टू 4 पाय एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू 1 अपॉन 9 इंटू 10⁻⁹. ओके, कॅपिटल R 0.05 म्हणजे 5 इंटू 10⁻² लिहितो आणि स्मॉल r म्हणजे 0.03 म्हणजे 3 इंटू 10⁻². टोटल 10⁻⁻4 होणार डिवायडेड बाय R मायनस R म्हणजे 0.05 मायनस 0.03 म्हणजे किती होणार? 0.02 म्हणजे 2 इंटू 10⁻². ओके, सो देअरफॉर कॅपॅसिटन्स इज इक्वल टू 1 अपॉन 9 इंटू 10⁻⁹. किंवा पॉवरचं कॅल्क्युलेशन फक्त करूया. न्यूमरेटरला किती येणार आहे? किंवा हे 3 न 9 ला डिवाइड करूया तर 3 होणार. न्यूमरेटरला फक्त 5 राहणार, डिनॉमिनेटरला 6 राहणार आहे. ओके, आणि पॉवरचं कॅल्क्युलेशन 10⁻⁻4 न्यूमरेटरला आहे आणि डिनॉमिनेटरला 10⁻7 आहे. 10⁻7 वर गेल्यानंतर 10⁻⁻7 होणार. -7 आणि -4 म्हणजे 10⁻11 फॅरेड. ओके, एवढी कॅपॅसिटी येणार आहे. 5/6 इंटू 10⁻11 फॅरेड. सो दिस इज द कॅपॅसिटन्स ऑफ द स्पेरिकल कॅपॅसिटर. ठीक आहे. आता याच्यानंतर चार्ज काढायचा आहे. आता चार्जचा फॉर्म्युला इथून थोडं व्यवस्थित लक्षात ठेवा. चार्जचा फॉर्म्युला काय रे? कोण सांगेल? म्हणजे कॅपॅसिटरवर किती चार्ज असेल त्याचा फॉर्म्युला काय? CV. हा, येत नसेल त्यांना शिव्या द्यायला पाहिजेत, त्याच्याशिवाय चालणार नाही. चार्ज Q म्हणजे शिवी, लक्षात ठेवा. C किती आला आहे आपला? 5/6 इंटू 10⁻11 आणि फी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे इनर स्पियर आणि आउटर स्पियर मधला PD. आता त्यांनी इनर स्पियरचं पोटेन्शियल दिलेलंच आहे आणि आउटर स्पियरचं पोटेन्शियल पण दिलेलं आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती येणार? 1500 येणार व्होल्ट. ओके,
सो किती होणार बघा, Q इज इक्वल टू 2500 divided by 2 into 10 raised to minus 11. So Q is equal to 1250 into 10 raised to minus 11. म्हणजे Q येणार आहे 1.25 into 10 raised to minus 8 coulomb. So that is the answer. या क्वेश्चन मध्ये कोणाला डाऊट आहे का? काय डाऊट? त्याच्यात जर असला आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट क्वेश्चन. सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसते ना? काय प्रॉब्लेम आहे का? बोला. दिसते स्क्रीन सर. दिसतंय सर. हा, व्यवस्थित लक्ष द्या. हा, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. थिकनेस ऑफ एअर लेयर बिटवीन टू कोटिंग्स ऑफ स्पेरिकल कॅपॅसिटर इज 2 सेंटीमीटर. म्हणजे एक स्पेरिकल कॅपॅसिटर या पद्धतीनं आहे. स्पेरिकल कॅपॅसिटर म्हणजे 2 स्पिअर्स असणार, बरोबर आहे ना? आणि या दोन क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय? थिकनेस ऑफ एअर लेयर बिटवीन टू कोटिंग्स ऑफ स्पेरिकल कॅपॅसिटर. एअर लेअरचा थिकनेस बिटवीन टू कोटिंग्स म्हणजे 2 स्पिअर मधलं स्पेसिंग किंवा एअरचा थिकनेस हा 2 सेंटीमीटर आहे असं म्हटलंय. ठीक आहे. कॅपॅसिटर हॅज सेम कॅपॅसिटन्स ॲज अ स्पिअर ऑफ 1.2 डायमीटर. आता हे कॅपॅसिटी ऑफ दिस, हा जो स्पेरिकल कॅपॅसिटर आहे, हा जो स्पेरिकल कॅपॅसिटर आहे त्याची कॅपॅसिटी आणखी कॅपॅसिटी ऑफ ए स्पियर हे दोन्ही सेम आहे असं क्वेश्चन मध्ये म्हणलंय. कॅपॅसिटी ऑफ अनदर स्पियर विच इज हॅव्हिंग डायमीटर ऑफ 1.2 मीटर म्हणजे रेडियस 0.6 मीटर. म्हणजे हा स्पेरिकल कॅपॅसिटर आणि एक स्पियर या दोघांच्या कॅपॅसिटी सेम आहेत आणि त्या स्पियरचे रेडियस किती दिले? 0.6 मीटर दिले. तर फाइंड रेडियस ऑफ द सर्फेसेस. मग हा जो स्पेरिकल कॅपॅसिटर आहे त्याच्या इनसाइड स्पियरची रेडियस स्मॉल आर आणि आउटसाइड स्पियरची रेडियस काय असेल? कॅपिटल आर असेल. तर हे स्मॉल आर आणि कॅपिटल आर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके. आता त्याने काय म्हटलंय? कॅपॅसिटी ऑफ स्पेरिकल कॅपॅसिटर इज इक्वल टू कॅपॅसिटी ऑफ स्पियर म्हटलंय. इथं फॉर्म्युले टाकूया. कॅपॅसिटी ऑफ स्पेरिकल कॅपॅसिटर काय सांगा? 4 पाय इप्सिलॉन नॉट RR अपॉन R मायनस R, बरोबर, इज इक्वल टू कॅपॅसिटी ऑफ अ सिंगल स्पियरचा फॉर्म्युला काय असतो सांगा रे? बोला. 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू त्याची रेडियस, त्याला RES म्हणतो. ठीक आहे, त्या स्पियरची रेडियस. आता दोन्ही साईडचं इनिशियली काय होणार? 4 पाय एप्सिलॉन नॉट कॅन्सल. ठीक आहे. कॅपिटल R डिवायडेड बाय कॅपिटल R इंटू स्मॉल r डिवायडेड बाय R मायनस R ची व्हॅल्यू दिली आहे का? R मायनस R ची व्हॅल्यू दिली की? कसं काय? कारण का हा एअरचा थिकनेस 2 सेंटीमीटर हा थिकनेस त्याने दिलाय, माहिती आहे ना? एअरचा थिकनेस म्हणजे कॅपिटल R मायनस स्मॉल r येते, म्हणजे हे 2 इंटू 10⁻⁻² मीटर मध्ये. आणि रेडियस ऑफ दॅट स्पियर पण दिले 0.6 मीटर. सो कॅपिटल R इंटू स्मॉल r इज इक्वल टू काय होणार? लक्षात घ्या. कॅपिटल R इंटू स्मॉल r किती येणार? हे 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं तर 1.2 इंटू 10⁻². ही सगळी टर्म इकडे आली.
तर हा एक फॉर्म्युला मिळाला आपला, R इंटू आर इज इक्वल टू 1.2 इंटू 10⁻². आणि दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे, दॅट इज R मायनस आर इज इक्वल टू 2 इंटू 10⁻². ते दोन इक्वेशन आपल्याकडे अवेलेबल आहेत, एक म्हणजे आर आर आणि दुसरं R मायनस आर. मग आता याच्यावरून कॅपिटल आर किती येणार बघा, स्मॉल आर प्लस 2 इंटू 10⁻². ही कॅपिटल आर ची व्हॅल्यू मी इथे ठेवतो, म्हणजे स्मॉल आर ची व्हॅल्यू मिळेल. इक्वेशन 1 मध्ये प्लेस करूया. सो कॅपिटल आर किती आलं, आर प्लस 2 इंटू 10⁻², ओके, इंटू स्मॉल आर इज इक्वल टू 1.2 इंटू 10⁻². आर न मल्टिप्लाय केलं तर आर स्क्वेअर प्लस 2 इंटू 10⁻² आर, आणि ही सगळी टर्म LHS ला आणतो, मायनस 1.2 इंटू 10⁻² इज इक्वल टू 0. संपूर्ण इक्वेशनला 100 न मल्टिप्लाय करतो, म्हणजे थोडंसं बरं पडेल. 100 आर स्क्वेअर प्लस 2r मायनस 1.2 इज इक्वल टू 0. आता हे झालं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे काढायचे हे माहिती आहे तुम्हाला. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे तुमचं, 100 आर स्क्वेअर प्लस 2r मायनस 1.2 इज इक्वल टू 0. कॅल्क्युलेशन जे केले ते कुठं मिस्टेक काय झाले काय बघा. आता रूट्स कसं काढतो, म्हणजे स्मॉल आर ची व्हॅल्यू काय येणार बघा, मायनस बी. मायनस बी म्हणजे -2 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर म्हणजे 4 मायनस मायनस प्लस, ओके, कारण -4 AC असतं ना. ए ची व्हॅल्यू 100 आहे आणि सी ची व्हॅल्यू -1.2 आहे, म्हणजे मायनस मायनस प्लस होणार. 4 AC ची व्हॅल्यू किती होणार बघा, 480 होणार, प्लस 480 डिवायडेड बाय 2a म्हणजे 200 होणार. म्हणजे -2 प्लस मायनस 484 चा स्क्वेअर रूट किती येतोय रे, 484 चा स्क्वेअर रूट 22 ना, डिवायडेड बाय 200. मग आता -2 -22 केलं तर ते निगेटिव्ह मध्ये रेडियस येणार. रेडियस निगेटिव्ह मध्ये कधी नसते, पॉझिटिव्ह मध्येच असणार आहे. त्याच्यामुळे इथं प्लस साईनच आपल्याला वापरावं लागेल. आणि प्लस साईन वापरलं तर -2 प्लस 22 म्हणजे काय होणार आहे, हे 20/200 होणार. 0 0 कॅन्सल. सो स्मॉल आर ची व्हॅल्यू आली 0.1 मीटर. स्मॉल आर ची व्हॅल्यू आली 0.1 मीटर. अँड देअरफॉर कॅपिटल आर बघा 0.1 प्लस 0.02, बरोबर आहे ना. 2 इंटू 10⁻² म्हणजे 0.02 ना. सो 0.1 प्लस हे स्मॉल आर 2 इंटू 10⁻² म्हणजे 0.02 म्हणजे किती होणार, 0.12 मीटर. ही कॅपिटल आर ची व्हॅल्यू. सो स्मॉल आर इज इक्वल टू 0.1 आणि कॅपिटल आर इज इक्वल टू 0.12 मीटर. ओके, सेंटीमीटर मध्ये 10 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर येणार आहे. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का, असेल तर विचारा, कुठं प्रॉब्लेम असेल तर. Next is the capacity of the cylindrical capacitor. त्याचं काही डेरिवेशन आपल्याकडे नाहीये. ओके, डेरिवेशन इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. डायरेक्टली फॉर्म्युला बघा. सिलेंड्रिकल कॅपॅसिटर मध्ये काय असतात, 2 कॉन्सेंट्रिक सिलेंडर्स असतात, बरोबर आहे ना. जनरली इनसाइड सिलेंडर जे आहे इट इज यूज टू स्टोअर दी चार्ज अँड आउटसाइड सिलेंडर इज कनेक्टेड टू दी अर्थ. ठीक आहे. आता
कॅपॅसिटी ऑफ सिलेंड्रिकल कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय येतोय बघा. हा फॉर्म्युला पाठ करावा लागेल तुम्हाला. कॅपॅसिटी ऑफ सिलेंड्रिकल कॅपॅसिटर. ओके, आणि याचा फॉर्म्युला आहे C इज इक्वल टू 2 पाय इप्सिलॉन नॉट L डिवायडेड बाय ln कॅपिटल आर बाय स्मॉल आर. ln म्हणजे लॉग टू द बेस E. हे लक्षात घ्या. कॅपॅसिटी ऑफ सिलेंड्रिकल कॅपॅसिटर जे आहे दॅट इज 2 पाय इप्सिलॉन नॉट आहे. ओके, म्हणजे पूर्वी 4 पाय इप्सिलॉन नॉट असायचं, त्याच्याऐवजी 2 पाय इप्सिलॉन नॉट इंटू लेंथ आहे. L इज द लेंथ ऑफ दॅट सिलेंडर, आणि ln कॅपिटल आर बाय स्मॉल आर. कॅपिटल आर म्हणजे काय असणार आहे, आउटर सिलेंडरची रेडियस, आणि स्मॉल आर म्हणजे काय असणार आहे, इनर सिलेंडरची रेडियस. हा फॉर्म्युला फक्त पाठ करा, जास्त काही डिफिकल्ट नाही लक्षात ठेवायला. ओके, ठीक आहे. आतापर्यंत कॅपॅसिटीचे आपण काय काय फॉर्म्युले बघितले जरा सांगा रे. पाठ पाहिजेत सगळे फॉर्म्युले कॅपॅसिटीचे. पहिला बघितला C इज इक्वल टू Q by Q by V. Q चा फॉर्म्युला काय रे, CV. हा CV. आणि फी चा फॉर्म्युला काय, Q by Q by C. हा, त्याच्यानंतर एक स्पियरच्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला बघितला होता, सिंगल स्पियर असेल तर. 4 pi 4 pi epsilon not naught R. हा, त्याच्यानंतर आपण स्पेरिकल कॅपॅसिटर बघितला. 4 pi epsilon naught into R divided by R minus R. करेक्ट. हा, आणि त्याच्यानंतर आता बघितलं आपण सिलेंड्रिकल कॅपॅसिटर. C is equal to 2 pi epsilon naught L divided by ln R divided by R by R. ओके, तर एवढे फॉर्म्युले आतापर्यंत आपण कॅपॅसिटीशी रिलेटेड स्टडी केलेले आहेत. आता इथून पुढे खूप महत्वाचा पार्ट चालू होणार आहे, आणि तो म्हणजे काय, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. याचा पार्ट खूप मोठा आहे, लक्षात घ्या. ओके, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर हा खूप इम्पॉर्टंट आहे, इंटरेस्टिंग आहे, आणि इझी पण आहे, लक्षात घ्या. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. आता पॅरलल प्लेट कॅपॅसिटर म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, इट कन्सिस्ट ऑफ 2 पॅरलल प्लेट्स. बरोबर आहे ना, 2 पॅरलल प्लेट्स असतात. त्याच्यातली एक प्लेट जी आहे ती चार्ज स्टोअर करण्यासाठी वापरली जाते, आणि दुसरी प्लेट जी आहे ती अर्थला कनेक्टेड असते. अर्थला कनेक्टेड झाल्यामुळे त्या प्लेटमुळे काय होणार आहे, संपूर्ण सिस्टमचं पोटेन्शियल जे आहे ते काय होणार आहे, कमी राहणार आहे तिथं. ओके, आणि 2 प्लेट मधला जो गॅप आहे तो जनरली डायइलेक्ट्रिक मटेरियलनं भरलेला असतो, जेणेकरून कॅपॅसिटी वाढेल. म्हणजे डायइलेक्ट्रिक मटेरियल भरल्यानंतर काय होते, कॅपॅसिटी जास्त वाढते. ठीक आहे. काल कोणीतरी काहीतरी क्वेश्चन विचारलेला होता पॅरल प्लेटच्या बाबतीत. असा काहीतरी क्वेश्चन विचारलेला होता की या 2 पॅरल प्लेट्स आहेत. ओके, याला चार्ज आपण Q दिला, याचं पोटेन्शियल फी असेल, तर ओरिजिनल कॅपॅसिटी काय होती, C इज इक्वल टू Q बाय V. बरोबर. आता ही एक न्यूट्रल प्लेट त्याच्या जवळ आणली तर काय होणार आहे, याच्यावर काय होणार, -Q चार्ज इंड्यूस होणार आहे इंडक्शनमुळे, आणि राईट हँड साइडला काय होणार, +Q चार्ज इंड्यूस होणार, आणि अर्थला कनेक्ट केल्यानंतर +Q चार्ज निघून जाणार, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, पोटेन्शियल -V' क्रिएट होणार. मला सांगा, राईट हँड साइडच्या प्लेटचं पोटेन्शियल 0 का -V'?
बोला. राईट हँड साईडचं पोटेन्शियल 0 येणार का मायनस व्ही डॅश येणार? त्याच्यावर चार्ज आहे -q. 0 येणार, लक्षात घ्या, कारण ते अर्थला कनेक्टेड आहे. परंतु -q या चार्जमुळे या प्लेटवर काय होणार आहे? ही जी प्लेट आहे, पहिली प्लेट ज्याच्यावर चार्ज स्टोअर झालाय, त्याच्यावर -v डॅश तयार होणार. हे -v डॅश जरी इकडे दाखवलेलं असलं तरी -v डॅश म्हणजे या प्लेटचं पोटेन्शियल नव्हे, या प्लेटचं पोटेन्शियल 0, परंतु त्याच्यावर -q चार्ज आहे ना. सो -q चार्जमुळे काय होणार आहे? या प्लेटवर, म्हणजे त्याच्या +q चार्जमुळे फी डॅश तयार होणार, सॉरी फी तयार होणार +q चार्जमुळे. लेफ्ट हँड साइडची प्लेट जी ए आहे त्याच्यावर चार्ज काय आहे? +q, त्याच्यामुळे फी पोटेन्शियल तयार होणार. आणि इकडे -q चार्ज जो आहे त्याच्यामुळे काय होणार आहे? -v डॅश तयार होणार. म्हणजे लेफ्ट हँड साइडच्या प्लेटचं पोटेन्शियल काय होणार आहे? चार्ज तेवढाच राहणार, परंतु पोटेन्शियल काय होणार आहे? फी -v डॅश होणार. आणि अशा प्रकारे तिथं काय होते? एक प्लेट अरेंज केल्यामुळे कॅपॅसिटी वाढते, लक्षात घ्या. याच्यामध्ये कुणाला डाऊट क्वेरी असेल तर विचारा, कंपल्सरी विचारा. विचारला पाहिजे मला एक तरी क्वेश्चन, विचार लवकर. अरे कोण काय विचारते का नाही? सर अजून एकदा सांगा. हे बघा, चार्जड प्लेटच्या जवळ न्यूट्रल प्लेट आणून ठेवल्यावर काय होणार? एक साइड इंडक्शन मुळे काय होते? एक साइड नेगेटिव्हली चार्ज होते आणि दुसरी साइड काय होते? पॉझिटिव्हली चार्ज. बरोबर आहे ना? म्हणजे याच्यावर चार्ज +q, म्हणजे ए प्लेटवर चार्ज +q जर असेल तर बी प्लेटवर चार्ज कसा तयार होणार? लेफ्ट हँड साइडला -q आणि राईट हँड साइडला +q तयार होणार. याला काय म्हणतो आपण? इंडक्शन असं म्हणतो, बरोबर. आता त्याची राईट हँड साइड मी कुठे जोडली? अर्थला जोडली. तर काय होणार आहे? हा +q चार्ज सगळा काय होणार आहे? अर्थला निघून जाणार. आणि त्याच्यामुळे बी प्लेटवर नेट चार्ज काय राहणार आहे? -q चार्ज हा बी प्लेटवर राहणार आहे. आता बी प्लेटचं पोटेन्शियल मी विचारलं तर बी प्लेटचं पोटेन्शियल काय येणार? 0 येणार. आणि ए प्लेटचं नवीन पोटेन्शियल काय होणार? त्याच्यावर असणाऱ्या +q चार्जमुळे पोटेन्शियल किती क्रिएट होणार? फी. आणि त्या प्लेटच्या जवळ -q चार्ज पण आहे आणि -q चार्जमुळे काय होणार आहे? प्लेट ए वरच पोटेन्शियल किती तयार होणार आहे? -v डॅश. म्हणजे ए प्लेटचं एकूण पोटेन्शियल, नवीन पोटेन्शियल काय होणार आहे? फी -v डॅश होणार. ए प्लेटचं पोटेन्शियल, लक्षात घ्या. आणि बी प्लेटचं पोटेन्शियल काय असणार आहे? 0. हे झालं पोटेन्शियल ऑफ ए अँड दिस इज पोटेन्शियल ऑफ बी. हे लक्षात ठेवायचं आहे. राईट हँड साइडची प्लेट जर अर्थिंग केली नाही तर कॅपॅसिटी वाढेल का? नाही वाढणार, कारण अर्थिंग केलं तरच +q चार्ज निघून जाणार. अर्थिंग केलं नाही तर +q चार्जमुळे परत काय होणार आहे? तर +v डॅश पोटेन्शियल तयार होणार आणि त्याच्यामुळे पोटेन्शियल आहे तेवढंच ए प्लेटचं राहणार. त्याच्यामुळे कंपल्सरी अर्थिंग केलं तरच काय होणार आहे? कॅपॅसिटी इन्क्रीजेस. तर पॅरल प्लेट कॅपॅसिटरच्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला बघूया आपण. सपोज this is the first plate, this is the second plate. Okay, first plate is used to store the charge and second plate is connected to earth.
दोन्ही प्लेट अर्थ केल्यावर काय होणार, दोघांचं पोटेन्शियल 0 होणार, चार्ज स्टोअर व्हायचा काही संबंधच येत नाही, स्टोअर झालेला चार्ज पण अर्थला निघून जाणार. अँड त्यांच्या मधली जी स्पेस आहे ती डायइलेक्ट्रिक मटेरियलनं भरायची आहे. ही डायग्राम बोर्ड एक्झामला विचारलेली होती, लक्षात घ्या. ड्रॉ नीट डायग्राम ऑफ पॅरल प्लेट कॅपॅसिटर. ही डायग्राम अशी येणार आहे. आतमध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे केच. आता बघा, सपोज प्रत्येक प्लेटचा एरिया आहे कॅपिटल ए. ओके, प्रत्येक प्लेटचा एरिया किती आहे, दॅट इज कॅपिटल ए. आतमध्ये जे मटेरियल भरलंय त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के आहे आणि दोन प्लेट मधलं सेपरेशन डिस्टन्स सपोज किती आहे, डी इतका आहे. तर याच्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काढायचा आहे. हे डेरिव्हेशन अनेक वेळा बोर्ड एक्झामला विचारलेलं आहे, म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो. डेरिव्हेशन किती इझी आहे बघा. शॉर्ट मध्ये सांगतो, पूर्ण ते मसाला भरायचं काम तुम्ही करायचं. ठीक आहे. कन्सिडर पॅरल प्लेट, ए म्हणजे काय, डी म्हणजे काय, के म्हणजे काय, क्यू म्हणजे काय, अँड सो ऑन, काय असेल ते असेल. ठीक आहे. हा, तर इथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे दोन फॉर्म्युले लिहायचे आहेत. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे दोन फॉर्म्युले. ओके, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फर्स्ट फॉर्म्युला काय होणार बघा, दॅट इज फी बाय डी. हा फर्स्ट फॉर्म्युला झाला. हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे, ई इज इक्वल टू फी बाय डी. फिर फी म्हणजे काय, या दोन प्लेट मधला पीडी, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, फी इतका आहे. आणि त्या दोन प्लेट मधलं सेपरेशन किती आहे, स्मॉल डी इतका आहे. या दोन प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे, सॉरी, दोन प्लेटच्या मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, सॉरी, इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे, फी बाय डी. दोन प्लेटचा पीडी फी असेल, सेपरेशन डी असेल, तर इलेक्ट्रिक फील्ड काय येणार, फी बाय डी येणार. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की दोन प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणखी किती असतं, सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट के असतं. बरोबर ना. इलेक्ट्रिक फील्ड नियर अ चार्ज कंडक्टर ऑफ एनी शेप, हा देखील आपण फॉर्म्युला बघितलाय. ओके, म्हणजे या प्लेटची सरफेसच्या डेन्सिटी जर सिग्मा असेल तर त्या प्लेटच्या जवळ, इथे इलेक्ट्रिक प्लेटच्या जवळ म्हणजे त्या दोन प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असणार, सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट के. हा देखील फॉर्म्युला आपण बघितलाय. परंतु सिग्मा म्हणजे काय असणार आहे, चार्ज डिवायडेड बाय एरिया. सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी, क्यू बाय एप्सिलॉन नॉट के. हे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे दोन फॉर्म्युले बघितलेले आहेत आपण. ओके, सो फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 काय होणार बघा, Q डिवायडेड बाय ए एप्सिलॉन नॉट के इज इक्वल टू फी डिवायडेड बाय डी. आपल्याला Q बाय फी पाहिजे आहे ना, फी LHS लावतो. देअरफॉर Q बाय फी इज इक्वल टू ए एप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय डी. आणि Q बाय फी म्हणजेच काय रे, सी. सो कॅपॅसिटीचा फॉर्म्युला ए एप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय डी. हे बोर्ड एक्झामला अनेक वेळा डेरिव्हेशन आलेलं आहे, इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. हे शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं. काय करायचं आहे, फक्त इंटेन्सिटीचे फॉर्म्युले दोन वेळा लिहायचे आहेत. दोन फॉर्म्युले पाठ करा, ते इक्वेट करा, झालं, एवढंच आहे. सो सी इज इक्वल टू क्यू बाय फी असतं, माहिती पाहिजे तुम्हाला. सो फॉर्म्युला काय, ए एप्सिलॉन नॉट के बाय डी. ओके, फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी म्हणा 10 वेळा फॉर्म्युला.